नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचे स्वराज्य फार्म्समध्ये परत एकदा स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिरवळीच्या खतांचे महत्त्व। इथे आम्ही मिरची हे पीक लागवड करणार आहोत। मिरची हे पीक लागवड करण्याआधी आम्ही हिरवळीचे खत म्हणून सोनबरू हे पीक तिथे लावलेलं आहे, परंतु 1 महिना सततच्या पावसामुळे आम्हाला त्याला योग्य रीतीने म्हणजे योग्य ज्या वेळेवर त्याला बारीक करायला पाहिजे होता कुजवण्यासाठी, त्या वेळेवर आम्ही बारीक करू शकलो नाही। तर पावसाने उघाड दिलेली आहे आता आम्हाला, तर त्यासाठी आम्ही रोटावेटरच्या सहाय्याने सोनबरू हे हिरवळीचे खत आम्ही इथे बारीक करत आहोत। बारीक केल्यानंतर याचा उत्तम खत तयार होतो। या हिरवळीचे खत जवळपास आपले 40 ते 50% वर खत जे आपण टाकतो, युरिया वगैरे स्फुरद वगैरे, त्याचं प्रमाण हा कमी करतो हिरवळीचे खत। याचा उत्तम फायदा आपल्यासाठी पिकाच्या वाढीसाठी सुद्धा मिळतो। तर सर्व शेतकऱ्यांनी हिरवळीचे खत त्यांच्या मुख्य पीक लागवडीपूर्वी एकदा लावायला पाहिजे असं मला तरी वाटते, आणि ते योग्य तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येणार। आणि रोटावेटरच्या सहाय्याने कमीत कमी 2दा तरी आपले जे हिरवळीचे खत आहे ते जमिनीमध्ये फेरपालट होणे गरजेचं आहे, आणि त्याचा उत्तम खत तयार होण्यासाठी आपण कुठलाही डिकम्पोजर फवारायला पाहिजे। भरपूर सारे डिकम्पोजर आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, जसे की गाजियाबाद डिकम्पोजर असेल किंवा परीस बूस्टर कंपनीचा डिकम्पोजर असेल किंवा इतर डिकम्पोजर आहेत। शेतकऱ्यांनी एकदा तरी ते फवारले तर त्याचा आपल्याला उत्तम खत त्या हिरवळीच्या खतांचा बनून भेटेल, तर ते सुद्धा शेतकऱ्यांनी फवारायला पाहिजे। आम्ही या ठिकाणी हिरवळीचे खत म्हणून सोनबरू टाकलेला होता, आणि मागे मिरचीचा रोप टाकला होता, तो त्याचा व्हिडिओ बनवला होता। तर मिरचीचा रोप एकदम चांगला आहे, आणि इथे आता रोटावेटरने सोनबरूला एकदा बारीक करून झालेला आहे, आणि परत आता एकदा त्याला बारीक करत आहोत, जेणेकरून खत लवकर तयार व्हावा त्याचा, आणि त्याचे जे अवशेष आहे ते कुजायला पाहिजे। यासाठी आम्ही इथे रोटावेटर चालवत आहोत। रोटावेटर चालवल्यानंतर पुन्हा एकदा कल्टिवेटर फिरवणार, आणि त्यानंतर 1-2 दिवसांनी जागा जेव्हा वाढेल तेव्हा पुन्हा एकदा रोटावेटर फिरवू, त्यानंतर लावणीसाठी जागा ही तयार होऊन जाणार। तर इथे रोटावेटर मारणे सुरू आहे। खालच्या बाजूने जागा थोडी ओली आहे, कारण सततचा 1 महिना पाऊस आमच्याकडे होता, त्यामुळे जागा अजूनही योग्य रीतीने वाढलेली नाही। तरीसुद्धा कसं तरी आम्ही करत आहोत, पाहू शकता तुम्ही।